तर तुम्ही म्हणत असाल सकाळच्या पारी आम्ही कुठे निघालो आहे, तर मी आणि माझं पिल्लू निघालो स्टेशनला जाण्यासाठी. कुठे चाललं होते ते तुम्हाला पुढे समजेलच व्हिडिओमध्ये, तर त्यासाठी कंटिन्यू राहा. आणि त्यानंतर आम्ही पोचलो स्टेशनला. माझ्या फ्रेंड्स पण होत्या, अन्वित आमची तिघींची मुले. सो आम्ही त्यांना घेऊन कामशेटला पोचलो आणि त्यानं तिथे आमच्यासाठी कार होती, कारण आम्ही सह्याद्री प्रतिष्ठान त्यांच्यासोबत आम्ही ट्रॅकिंगला चाललो होतो. आणि त्यामुळे आम्ही गाडीत वगैरे बसून मस्त स्वामींचं नामस्मरण करत आम्ही निघालो होतो. त्यानंतर आम्ही पोचलो आहे गडाच्या पायथ्याशी. सो तिथून आम्ही चालायला सुरुवात केली आणि त्यानंतर जे बाकी मेंबर्स होते ते आम्हाला ॲड झाले आणि त्यानं आम्ही ट्रेकिंग स्टार्ट केली. तर तुम्ही म्हणत असाल की आम्ही नक्की गेलो कुठं, तर आम्ही गेलो आहे तिकोना फोर्टला. सो तिथे आम्ही चाललो असतात आमच्यासोबत लहान मुलंही होती आणि माझा फर्स्ट टाईम होता ट्रेकिंगचा. सो थोडंसं हार्ड वाटत होतं, पण मज्जा येत होती, काही नवीन एक्सपिरियन्स पण होता. आणि मुले खूप जोशमध्ये आमच्या सगळ्यात पुढे पळत होते. तुम्ही बघू शकता किती मुले पुढे पुढे चालली होती आणि आम्ही मागं चाललो होतो. आणि दॅन हा व्ह्यू बघू शकता तुम्ही किती भयानक आहे, म्हणजे वरून मी कॅप्चर करत होते. खूप सुंदर व्ह्यू आहे, पण आम्ही फार जाम दमलो होतो, कारण की फर्स्ट दरवाजा पण आलेला नव्हता. कारण तिथे गेल्यावरती ते दादा आम्हाला माहिती देणार होते की तुम्हाला पुढे बघायला मिळेल. तो पहिला दरवाजा आल्यावरती त्यांनी आम्हाला जी माहिती असते लहान मुलांना सांगितली. हा पहिला दरवाजा तुम्ही या ठिकाणी बघितलं असेल की जी भुयाऱ्यामध्ये जे भुयार कोरलेलं आहे, त्या भुयाराचा वापर करून हा दरवाजा बसवलेला आहे. या ठिकाणी हा दरवाजा नव्हता. जुन्या काळी पूर्वी दरवाजा होता, त्याच्या फक्त भिंती अवेलेबल होत्या. तर आपण काय केलंय, जुन्या पद्धतीचा जसा दरवाजा असतो त्या पद्धतीचा नवीन दरवाजा आपण बसवलेला आहे. यामध्ये जर समोर पाहिलं की याला खिळे बसवलेले आहेत. पूर्वीच्या काळी काय व्हायचं की दरवाजा तोडायला मोठे वडके घेतले जायचे, लांबून पळतून त्या दरवाजावर धक्का दिला जायचा आणि अशा पद्धतीने हा दरवाजा तोडला जायचा. ते होऊ नये या दृष्टिकोनातून यांनी काय प्रयत्न केला, या दरवाजाला मागच्या साईडला आडसर लावायची जागा केली. आपण कडी कशी लावतो, याला कडी असते, परंतु भक्कमपणा यावा म्हणून या साईडला एक लाकडाचा ठोकळा बसवला जातो. तो या दोन्ही दरवाजे बसवले याच्या आरपार जातो, म्हणजे याला मजबूती भेटते. जुन्या काळामध्ये आपल्या आता बिजागरे असतात, याला बिजागरे नसतात. जुन्या काळी कसे बसवले जायचे दरवाजे, त्या पद्धतीने बसवलेले. मोठे दरवाजे जे असतात त्याला वेगळ्या दरवाजे दगडी कान असतात, त्याच्यामध्ये तो दरवाजा अडकवला जातो आणि हा बसवला जातो. आपण याच्यामध्ये तो प्रयत्न करून त्या पद्धतीने